अजब रमा राघवची जोडी। वहिनी सांगा ना, काय झालंय तुम्हाला? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? आई, रमासाठी कॉफी करतेस? हो ब्लॅक कॉफी। बरोबर, ब्लॅक कॉफी आणते। बसा, लगेच आणते। पूजा वहिनी, काय होतंय तुम्हाला? का आलीयस तू? आईंनी डब्बा पाठवलाय, तो घेऊन आले मी तुमच्यासाठी। बर, आईंना सांग डबा मिळाला। तुला उशीर होत असेल ना, तू निघालीस तरी चालेल। नाही पूजा वहिनी, मला उशीर नाही होत आहे। हे बघा, तुम्ही ते सगळं सोडा आणि पहिले मला सांगा, तुम्हाला काय होतंय? तुमची तब्येत बरी नाही आहे का? माझ्या तब्येतीची काळजी घ्यायला खूप जण आहे, तू नको काळजी करूस। पण वहिनी, तुम्ही आजारी आहात हे तुम्ही घरी कोणाला का नाही सांगितलंय? इनफॅक्ट काल जेव्हा आई तुम्हाला म्हणत होत्या की ती तुम्हाला इथे भेटायला येत आहेत, तर तेव्हा सुद्धा तुम्ही इनडायरेक्टली त्यांना अडवलं। असं का केलं तुम्ही? वहिनी, इथे आल्यावर मला कळतंय की तुमच्या आई नाही तर तुम्ही आजारी आहात। हे सगळं काय चाललंय? तू का सगळं हे विचारतेस? आणि मुळात तुला हे सगळं विचारण्याचा अधिकार कोणी दिला? पूजा, कशासाठी कॉल केलायस? अहो मॅडम, मी तुमच्याच ड्युटीवर आहे, सतत तुमचंच काम करतोय। पण ह्या मेहनतीचं काहीतरी फळ मिळायला हवं ना। सांगा, कधी पुढची रक्कम घ्यायला येऊ? सांगा। किती शेमलेस माणूस आहेस रे तू। लाज नाही वाटत असं बोलायला? तुझ्याकडून एक तर धड इन्फॉर्मेशन मिळत नाही मला। जी इन्फॉर्मेशन तुझ्याकडून मिळायला हवी ती दुसऱ्याच कोणाकडून तरी मिळते। ते वर पैसे मागतोयस, युजलेस। यू गेट लॉस्ट अँड स्टे लॉस्ट, ओके? अरे, आपले हुकुमाचे राजा राणी आहेत की। काय आहे? मॅडम, तुम्हाला मी बिनकामाचा माणूस वाटतो ना? जरा तुमचा मोबाईल चेक करा। तू तिला अजून बसायला पण सांगितलं नाहीस? हो, बस बस ना। घे, तू कॉफी घे आधी। थँक्यू। रमा, मी तुला यापूर्वी कधी बघितलं नाही पूजा बरोबर। काकू, तुम्ही मला पुरोहित फॅमिली मधली मेंबर समजलात तरी झाले। अजिबात नाही। नाही, म्हणजे ती 1 महिन्यासाठीच आमच्या घरी राहायला आली होती, तेही आबांच्या संस्कार वर्गासाठी। बरं, बाकी तसा तिचा आणि आमच्या कुटुंबाचा संबंध काही नाही। असं कसं म्हणता तुम्ही पूजा वहिनी? अहो, इनफॅक्ट मी आणि पूजा वहिनी एकदम बेस्ट फ्रेंड्स आहोत। आमची खूप चांगली फ्रेंडशिप आहे। आईंनीच मला इथे पाठवलंय ना त्यांना भेटायला, आणि सोबत हे लाडू पण पाठवलेत, हे बघा। त्याच मला म्हणाला की पूजा वहिनींना हे लाडू देऊन ये, म्हणजे त्यांची भेटही होईल, त्यांना बरंही वाटेल। तरीच मला वाटतच होतं, अजूनपर्यंत कोणीच कसं आलं नाही पुरोहितांकडनं पूजाच्या चौकशीसाठी। बघितलंस पूजा? आई, अगं तू मगाशी म्हणाली होतीस ना तुला मंदिरात जायचंय म्हणून, मीही सांगायची विसरली। शेजारच्या काकू आल्या होत्या, त्या म्हणाल्या श्रावणातल्या कीर्तनाची तयारी करायची, म्हणून मंदिर जरा लवकर बंद होणार आहे। अगो खरंच। रमा, तू बस हं,
मी पटकन मंदिरात जाऊन येते. हो हा, एक मिनिट हा, काकू. काय ग? औक्षवंत, तू थांब, मी लगेच परत येते. हा, तू गेलीस तरी चालेल, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. हे बघा पूजा वहिनी, तुम्हाला जर का तुमच्या आजारपणाबद्दल काही सांगायचं नसेल तर तुम्ही नका सांगू. मी तुम्हाला फोर्सही नाही करणार. हे बघा, मी इथे तुमच्याशी कार्तिकेय दादांबद्दल बोलायला आहे. हे सांगणं तर सोपं नाहीये, पण सांगावं तर लागणार आहे. काय समजलं असेल रमाला? काय सांगायचं असेल? मला वाटत होतंच की हे दोघे एकमेकांना भेटतायत. आणि ही भेट फक्त डिनर डेट नाही. रमा आणि या मुलाचं काहीतरी चाललंय. आणि God. नाही, आता मी हे सहन करणार नाहीच. नफ नाव खूप झाला. रमाने आज ह्याच्याबरोबर काहीतरी ठरवलंय का? बाहेर जायचं तिला कुठेतरी, म्हणून सकाळी सकाळी लवकर निघाली ती. तिला फोन करून विचारलंच पाहिजे. आईचा फोन आहे ना तुझ्या? जा जा, बाहेर जा आणि उचल फोन आणि तशीच निघून जा. वहिनी, माझं काही चुकलंय का? तुम्ही माझ्याशी असं का बोलताय? हे बघा, मला आता तुम्हाला ना कार्तिकेय दादांबद्दल सांगायचं. कशासाठी? तुझा काय संबंध? वहिनी, असं का बोलता तुम्ही? माझा पुरोहित फॅमिलीशी काहीच संबंध नाहीये का? आम्हाला जे कार्तिकेय दादांबद्दल समजलं ना, ते तुम्हाला समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि बायको म्हणून ते तुम्हाला समजायलाच हवं. तो हक्क आहे तुमचा, असं मला वाटतंय. अच्छा, म्हणजे आता तू मला नात्यांबद्दल आणि हक्कांबद्दल शिकवणार का? जे तू आमच्या घरी शिकली आहे ते तू मला शिकवणार? त्यापेक्षा स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ना ते बघ आधी. म्हणजे नाही, मी जरा स्पष्टच सांगते. तुझं आणि तुझ्या घरातल्यांचं अजिबात पटत नाही हे मला चांगलंच माहिती. त्यापासून पळण्यासाठी तू काही ना काही कारण काढून आमच्या घरात येण्याचा प्रयत्न करतेस. आता माझं कारण पुढे करून तू राघव आणि आईंना काय दाखवून देतेस की तू खूप चांगली मुलगी आहेस? नाही नाही पूजा वहिनी, तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतं आणि खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग होतं. मी इथे खरंच तुमच्या काळजीपोटी आली आहे, कोणाच्याच गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी नाही. प्लीज डोंट डू दिस. पिक अप युअर फोन. God damn it. Rama, please pick up your phone. ही नाटक आहेत ना, ती बंद कर. खोटा कळवळा, प्रेम असं काही नको आहे मला. आणि हो, माझ्या ह्यांच्याबद्दल काही बोललेलं मला चालणार नाही, कळलं? निघ तू. वहिनी प्लीज, माझं ऐकून तरी. निघ आता. वहिनी प्लीज ऐका माझं. निघ रमा. वहिनी प्लीज. वहिनी वहिनी प्लीज. पूजा वहिनी, पूजा वहिनी, दार उघडा ना प्लीज. पूजा वहिनी ऐकून तरी घ्या माझं. पूजा वहिनी प्लीज प्लीज, असं नका करू. पूजा वहिनी, परत परत तेच ते काय सांगायला लावतेस तू? शेवटचं सांगते मी, निघून जा इथून. चालती हो. तुझ्या आईसारखं दुसऱ्यांच्या दारासमोर तमाशे करू नकोस. जा प्लीज रमा. हे काय केलं मी? रमाला असं घालून दिल्यावर मी नक्कीच राघवला आणि आईंना जाऊन सांगेन. काय करू? कसं तोंड देऊ या सगळ्या प्रश्नांना? आता लगेच काहीतरी हालचाल करायला हवी.
बोल लावण्य. मानसी, हे बघ, मला तुझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा लागतोय. अनफॉर्च्युनेटली तू जे काही सांगितलंयस ते खरं आहे. एक्झॅक्टली कशाबद्दल बोलतेस? अगं, रमा आणि राघव पुरोहित बद्दल. मानसी, आपली रमा त्याच्यात अडकली. ते एकमेकांना डेट करतायत. आणि आता अचानक तुझी कशी खात्री पटली? कारण ही इन्फॉर्मेशन मला त्यांच्या अत्यंत जवळच्या माणसाकडून कळली. पण दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. महत्वाचं हे आहे की हे नातं आता संपायला हवंय. नातं तर वरून आणि तुझ्या त्या सवतीच्या मुलीचंही संपायला हवं. तू जेव्हापासून मला सांगितलंयस ना, माझी तर झोपच उडाली आहे. असं वाटतंय माझ्या वरूनला काही फ्युचरच उरलेलं नाहीये. मानसी, कम ऑन, रिलॅक्स, प्लीज रिलॅक्स हो. पॅनिक होऊ नकोस. लक्षात घे, आपल्या मुलांचं भवितव्य आपल्याच हातात आहे आणि आपण त्यांना ही मनमानी करू द्यायची नाही. हो लावण्य, मीही खूप विचार केला आणि मला पटतंय तुझं. आपल्याला वरूणपासून आरुषीला आणि रमापासून राघवला वेगळं करावंच लागेल. तू फक्त सांग काय करायचं ते, मी तयार आहे. पूजा वहिनी माझ्याशी असं का वागल्या? मी काय केलं म्हणजे त्या माझं ऐकतील? राघव, तू येते काय करतोस? आपलं तर ठरलं होतं की मी नाशकात राहून दादाशी बोलू. पण माझं मन मला सांगत होतं की रमाला माझी गरज आहे आणि मी तिच्या बरोबर असलं पाहिजे. काय झालं रमा? काय झालं? तू रडतेस का? शांत हो रमा. तू बस इकडे बस. काय झालंय मला सांग. तू वहिनी आईच्या इथूनच येतेस ना? तिथे काही झालंय का? वहिनी आईची आई बरी आहे का? तू डोळे पुस बघ. डोळे पुस. मला सांग काय झालं? या वहिनी आपल्या पूजा वहिनी नाहीये. माझ्याशी खूप वेगळं वागल्या. वेगळं वागली म्हणजे? पूजा, नाशिकहून रमा आलीये तुला भेटायला. अगं, अशी घाई नको करूस. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलंय ना तुला. काळजी घे थोडीशी. तू गेलीस तरी चालेल, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. तुम्हाला जर का तुमच्या आजारपणाबद्दल काही सांगायचं नसेल तर तुम्ही नका सांगू. मी तुम्हाला फोर्सही नाही करणार. हे बघा, मी इथे तुमच्याशी कार्तिकेय दादांबद्दल बोलायला आले. ते सांगणं तर सोपं नाहीये, पण सांगावं तर लागणार आहे. माझ्या हेमचंदबद्दल काही बोललेलं मला चालणार नाही, कळलं? निघ तू. एक मिनिट. नक्की कोण आजारी आहे? वहिनी आई की तिची आई? आणि वहिनी आई तुला चक्क चालती हो असं म्हणाली? कसं शक्य आहे? वहिनी आई तुझ्याशी असं कसं वागू शकते? राघव, मी सुद्धा त्यांना विचारलं की काय झालंय, त्या माझ्याशी असं का वागतात. त्यांनी मला काहीच नाही सांगितलं. त्या फक्त मला सारख्या इथून निघून जा म्हणून असंच सांगत होत्या. पण तरी मी त्यांना म्हणाले की मी कुठेच नाही जाणार. मी तर तुम्हाला काहीतरी सांगायला आले आणि मी ते सांगितल्याशिवाय नाही जाणार आहे. मी त्यांना खूपदा रिक्वेस्ट पण केली की प्लीज माझं एकदा तरी ऐकून घ्या. नाही म्हणजे मी कुठेही जाणार नाही. मी इथे तुम्हाला जे सांगायला आली आहे ते सांगूनच जाणार. आणि मला तुमच्याशी कार्तिकेय दादांबद्दल बोलायचं आणि मी बोलणार. आणि मी कार्तिकेय दादांना खूप वाईट सवयी लागल्यात. ते पैसे लावून पत्ते खेळतात आणि त्यासाठी ते घरात खोटं बोलून जात आहेत. वहिनी, तुम्ही ऐकताय ना मी काय बोलतेय ते? अहो, त्या जुगाराच्या पैशांनी त्यांनी श्रुतीसाठी एक नवीन फोन घेतलाय आणि घरी खोटं सांगितलंय की तो फोन त्यांनी EMI वर घेतलाय. वहिनी, तुम्ही काहीच बोलत का नाही आहात? हे सगळं तुम्हाला आधीपासूनच माहितीये का हो?
वहिनी काहीतरी बोला ना वहिनी प्लीज. तू जाग का नाहीयेस? मी इतक्या वेळा सांगूनही तुला कळत नाहीये का? तुझं बोलून झालंय ना, मगापासून ज्या कारणासाठी आली ते सांगून झालंय ना तुझं. मग आता प्लीज निघ तू. आणि ही सगळी आग तू कोणाच्या सांगण्यावरनं लावतीये हे मला कळत नाही असं समजू नकोस. रमा, आता तू प्लीज जा इथून. पण वहिनी प्लीज माझं ऐकून घ्या, मी खोटं नाही बोलत आहे. हे बघा कार्तिकेय दादा तर जे काही बघतात ना त्याचा पुढे जाऊन सगळ्यांना खूप त्रास होईल, म्हणून मी तुमच्याशी आता बोलायला आले. वहिनी प्लीज माझं ऐकून घ्या. रमा प्लीज जा ग बाई तू. वहिनी वहिनी प्लीज. मला ना विश्वासच बसत नाहीये की वहिनी आई, आपली वहिनी आई असं काहीतरी वागू शकते. ही आपली वहिनी आई, सगळ्यांवरती प्रेम करणारी, माझ्यावर एका मुलासारखी माया करणारी, ती इतकी कशी बदलली असेल? अगं मला ना काही कळतच नाही. वहिनी आई माझ्याशी असं वागल्या ह्याचं मला खरंच खूप वाईट वाटतंय. नाही, वहिनी आईला काय झालंय हे आता तिला विचारायलाच हवं. आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलं वहिनी आईचं, पण हे जे ती तुझ्यासोबत वागली ना ते नाही आवडलंय मला. आणि मी तिला हे जाऊन आता विचारणार आहे की हे नक्की काय चाललंय, ती अशी का वागते ते. राघव राघव नाही, राघव थांब. हे बघ, कुठलीही गोष्ट आपण रागात हँडल करायची नाही. वहिनी चिडल्या असतील ना, पण कदाचित त्यांच्या नवऱ्याबद्दल हे असं ऐकून त्यांना राग आला असेल आणि आपणच त्यांना समजून घ्यायला हवं की नाही राघव? रमा, अगं आता तूच म्हणालीस ना की तू तिथे गेल्या क्षणापासून वहिनी आई तुझ्याशी वाईट वागायला लागली. मग दादाचा विषय येतो कधी? राघव, रागात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं रागातच मिळणार आहे. अशाने गोष्टी कॉम्प्लिकेट होते. तूच मला म्हणतोस की नाही नाही, कोणाच्या रागात भर नाही टाकायची, त्याने शांत व्हायची वाट बघायची. मग आता तूच असं वागून कसं चालेल रे? ठीक आहे, ठीक आहे, मी नाही जाणार, पण मग मला माझ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार? वहिनी आईनी तिच्या आजारपणाबद्दल सगळ्या गोष्टी आपल्यापासून लपवून का ठेवल्या? ती आपल्याशी खोटं का वागली? तिने त्या डायरीमध्ये तिच्या आई आजारी आहेत असं का लिहून ठेवलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार मला रमा? हे सगळं ना खरंच खूप स्ट्रेंज आहे. रमा, ह्या सगळ्या मागे ना एकच अर्थ असू शकतो. देव न करो पण दादा आणि वहिनी आईमध्ये काही बिनसलं नसेल, म्हणून वहिनी आईने तिच्या आजारपणाबद्दल दादाला काही सांगितलं नाही आणि म्हणूनच त्या चिडून त्यांच्या माहेरी निघून गेल्या. आणि इतके दिवस दादा सुद्धा त्यांना भेटायला नाही गेल्यात. नाही 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 रमा, अगं दादाची दर 2 दिवसांनी इथे चक्कर व्हायची तसं म्हणाला तो. नाही राघव, हे सगळं पण ना त्या बाकी सगळ्या गोष्टींसारखंच खोटं आहे. अरे बहिणींच्या आई म्हणाल्या ना मला की इतके दिवस झाले त्यांना आश्चर्य वाटतंय की पुरोहितांकडचं कोणीच कसं भेटायला आलं नाही त्यांना. रमा, दादा आणि वहिनी आईच्या आयुष्यात खूप गंभीर काहीतरी घडतंय हे मात्र नक्की. आणि मला पटतंय तुझं. आपल्याला ना खूप हलक्या हाताने हा गुंता सोडवावा लागणार आहे. हे रागाची नाही, प्रेमाची गरज आहे. आई, तुला हे सगळं आवडलं नाहीये कारण वहिनी माझ्याशी वाईट वागल्या. पण राघव, आता आपणच त्यांना समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, निघूया आपण घरी जाऊया आणि शांतपणे विचार करूया. निघेल काहीतरी मार्ग. तू मला किती नीट ओळखतेस रमा. मी वहिनी आईचा नेहमीच आदर करत राहीन, पण तिने जो तुझा अपमान केलाय ते मला नाही आवडलाय. तुझ्या बाबतीत असं परत कधीही होणार नाही, ही जबाबदारी माझी. राघव, हा. निघायचं ना? चल. राघव,
आईंनी विचारलं तर त्यांना काय सांगायचं? मला खरंच खूप टेन्शन येत आहे रात. त्यांना सगळं कळलं तर काय होईल? तू सांगितलं नाहीस तर कसं कळेल? वहिनी आई तू इथे अचानक एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? रमा जर माझ्या घरी अचानक येऊ शकते तर हे तर माझंच घर आहे ना. तसं नाही वहिनी आई, रमा काळजीपोटी आली होती. राघव, तिला काय वाटतं हे तू मला सांगायची गरज नाहीये. रमा, तुझं काम झालं असेल तर तू जातेस.